तब्बल 1 वर्षापूर्वी प्रशांत कोरटकर नावाच्या नागपूरमधल्या एका व्यक्तीनं रात्री 12च्या दरम्यान फोन करून छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊसाहेब, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केलेली होती. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की त्याच वेळेला आम्ही त्याच्यावर गुन्हा नोंद करावा, स्वतः आम्ही डिव्हिजनमध्ये जाऊन तो गुन्हा नोंद केला. आणि ते संभाषणाचे जे काही सगळं होतं ते मोबाईल आम्ही त्यांना दिलेला होता, पोलिसांना होता. मग नंतर त्यांना आणलं इथं, जे काय आरोपी होते त्यांना इथं आणलं. त्यांना परत 14 दिवस PC मिळालेली होती. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. पण आता त्याला 1 वर्ष होत आलं तरीसुद्धा अजूनपर्यंत जी काय ते चार्जशीट होऊन ते पुढं सगळं प्रकरण जायला पाहिजे होतं ते गेलेलं नाही. आम्ही सातत्यानं त्याचा पाठपुरावा करत होतो, पण वेगवेगळी कारणं देत ते कशामुळं थांबवलं आहे, ते पुढं कुठं कोण त्याचे रक्षक आहेत का शासनामध्ये, अशी एक शंका आम्हाला निर्माण झाल्यामुळं काल आमचे वकील ॲडव्होकेट आशिष सरोदे आणि इतरांनी आम्ही एक लीगल नोटीस पोलिसांना पाठवलं की जर पोलीस हे तपास करण्यामध्ये दिरंगाई करत असतील तर आम्हाला न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही. पुन्हा एकदा आम्ही या संदर्भात न्यायालयाचे दरवाजे ठोठावू आणि शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊसाहेब आणि इतर महापुरुषांच्याबद्दल जे बदनामीकारक वक्तव्य केलेले आहेत आणि ज्या भावना दुखवलेल्या आहेत त्याच्याबद्दल जर शासन गंभीर नसेल तर न्यायालयाची लढाई लढण्यासाठी आम्ही पुन्हा तयारी करतो. यातले 2 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत की ज्या वेळेला आपण गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर चार्जशीट हजर करावी लागते, परंतु चार्जशीट हजर करण्यापूर्वी या सरकारनं महापुरुषाचा अवमान झाल्याबद्दल जी परवानगी दिल्याशिवाय चार्जशीट घालता येत नाही हे कायद्यात अभिप्रेत असल्यामुळं अजूनपर्यंत राज्य सरकारनं कोणतीही परवानगी दिलेली नाही. आणि फॉरेन्सिक लॅबला जो आवाजाचा नमुना गेला त्याचीही तपासणी आज अखेर या सरकारनं दाबून ठेवलेली आहे. जोपर्यंत फॉरेन्सिक लॅबची जो काही निर्णय तो येत नाही तोपर्यंत शासनाला महापुरुषाचा अवमान झालेल्याची परवानगी देता येत नाही. आणि हे सगळे असे अडक करून हा चार्जशीट दाखल करण्यामध्ये हा खोडसाळपणा केलेला आहे. त्यामुळं आम्ही सगळे इंद्रजित प्रेमी या शासनाचा जाहीर निषेध करतो. पण या सगळ्या नोटीसमध्ये उल्लेख असा देखील आहे की प्रशांत कोरटकर हा मुंबईमध्ये आहे की दुबईला गेला आहे, याची तपासणी व्हावी, असे काही इनपुट तुम्हाला आहेत का किंवा कशामुळे ही शंका तुम्ही घेतली आहे, काय त्याचं कारण नाही? काही माहिती अशी मिळत असते की कारण तुम्ही बघितला तर खूप वरिष्ठ स्तरावर परवासुद्धा मला एक फोटो आलेला होता की अजूनही ती व्यक्ती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. याची काही माहिती आम्हाला येत असते, कारण त्या माहितीच्या आधारावर आम्ही ते म्हटलेलं आहे आणि पोलिसांनी तपास करावा त्या संदर्भात. आम्हाला जे कळालं ते आम्ही त्यात शंका व्यक्त केलेली आहे त्या विषयावर. म्हणजे न्यायप्रविष्ट सगळं प्रकरण जरी असलं तरी वर्षभरामध्ये हा कोरटकर नेमकं कुठं आहे, त्याच्या हालचाली कुठं आहे, या संदर्भात पोलिसांनी काही इनपुट तुम्हाला दिली तर तुम्ही त्यांना विचारण्याचा काय प्रयत्न केला? काही विचारायचा प्रयत्न केला तरी त्यांच्याकडून काय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नाही आहे. पोलीस कुठल्या तरी दबावाखाली आहेत का अशी एक शंका येण्या इतपत ते या सगळ्याचं निष्काळजीपणा करतायत असं वाटतं. आणि काहीही आम्हाला माहिती पोलिसांच्याकडनं या विषयाबद्दल मिळालेली नाही. आणि काय सांगितलं जातं की वारंवार म्हणजे जे की वरिष्ठ स्तरावरून आम्हाला परवानगी मिळालेली नाही. आता वरिष्ठ स्तरावर म्हणजे कोण हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की वरिष्ठ स्तर म्हणजे गृहमंत्र्यांच्याकडून या सगळ्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे आणि ती काय अजूनपर्यंत झालेली नाही. वेळोवेळी तपास अधिकारी बदलण्यात आले. आज महेश पाटील नावाचे PIS आता तपास अधिकारी आहेत, परंतु त्यांच्याकडं आता मी चौकशी केला तर त्यांचा फोन आज स्विच ऑफ आहे, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधता आलेला नाही.